नमस्कार मित्रांनो, मी प्रदेश शिवणकर. आपल्या मराठी कॅम्प या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, कालपासून आपल्या व्हॉट्सअपवरती एक जी.आर प्रसिद्ध होतोय, व्हायरल होतोय. सर्वांना आपापल्या जिल्ह्यात कशा पद्धतीने बदली मिळणार आहे आणि उच्च न्यायालयाचा जी.आर आहे तो सगळ्यांना आता माहिती झालेली आहे आणि लवकरच त्या ठिकाणी आपले जवान तैनात करणार आहेत. तर त्या जी.आर मध्ये काय माहिती दिलेली आहे आणि आपली बदली ही केव्हा होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अशीच नवीन माहिती आपल्याला या चॅनलवरती भेटत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, महाराष्ट्र सुरक्षा बलाची जी आपली नेमणूक आहे ते महाराष्ट्र राज्यातील न्यायालयामधील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल फौजदारी जनहित याचिका 1/2024 अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयात खंडपीठे, विविध न्यायालये यांचा परिसर तसेच तेथे कार्यरत मान्य न्यायमूर्ती व मान्य न्यायाधीश यांची निवासस्थाने येथे अतिरिक्त सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जो जी.आर आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तो जी.आर माग म्हणजे 3 डिसेंबर 2025 रोजी हा जी.आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्याची अंमलबजावणी अजून सुद्धा झालेली नाही. तसेच आता नुकतीच ही अंमलबजावणी होण्यास सुरुवात होत आहे. मुंबई सारख्या ठिकाणी आताच आपल्या न्यायालयाला जे जवान आहेत, सुरक्षा रक्षक आहेत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे, ते तैनात करण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यातील न्यायालयांना पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सुएमेटो फौजदारी जनहित याचिका अनुक्रमांक 1/2024 अॅमिकस क्युरीद्वारे विरुद्ध भारतीय संघ व इतर दाखल करण्यात आली आहे. या खंडपीठाना सर्वांना आता न्यायालयांना आपली जी महाराष्ट्र सुरक्षा बलाची जी सुरक्षा आहे ती सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. त्यामध्ये वेतनाची तरतूद आहे मित्रांनो. माननीय न्यायाधीश यांची निवासस्थाने यांच्या सुरक्षेकरता आवश्यक अतिरिक्त 8,282 इतके सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून घेण्यास त्यांना सांगितले आहे. आणि त्या वेतनापोटी येणारा जो खर्च आहे 342,82,45,440 रुपये इतके महिन्याचे आगाऊ वेतन, 28,51,787,120 इतकी 3 महिन्याची जे कंत्राट असते सुरक्षा ठेव म्हणून 72,50,52,000 एवढ्या रकमेची जी तरतूद आहे ती केलेली आहे. संयुक्त सुरक्षा अहवालानुसार मान्य उच्च न्यायालय खंडपीठ इतर न्यायालय सुरक्षेकरता आवश्यक असलेले अतिरिक्त सुरक्षा रक्षक या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे. त्यावेळी कुठल्या न्यायालयाला किती संख्याबळ असणार आहे? मान्य उच्च न्यायालयाला 55 न्यायालयांची संख्या आहे. त्या न्यायालयांसाठी 283 सुरक्षा रक्षक हे देण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा न्यायालय आहे, सत्र न्यायालय आहे, अतिरिक्त सत्र न्यायालय, न्यायदंडाधिकारी न्यायालय, लघुवाद न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, दिवाणी फौजदारी न्यायालय, इतर सर्व न्यायालय आणि माननीय न्यायाधीश आणि त्यांची निवासस्थाने या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आपले जे किल्ल्यांचे पॉईंट आहेत, आपले जे युनेस्कोच्या यादीतील जे किल्ले आहेत त्या सुद्धा त्यांचे सुद्धा पेमेंट लवकरच होणार आहे. त्यांना सुद्धा आपली सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. म्हणूनच सर्वांना आपापल्या जिल्ह्यात लवकरच बदली या ठिकाणी भेटणार आहेत. अशी ही माहिती होती. सर्वांना आपली माहिती आवडली असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच माहिती आपल्या चॅनलवरती भेटत असते. चला तर मित्रांनो, जय शिवराय, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.